तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक आणि त्याच्यावर आधारित 7-8 प्रश्न घेऊन आलेलो आहोत. तर बघा, यावेळेस आपला टॉपिक आहे संख्या पद्धती. तर हा संख्या पद्धती हा जो टॉपिक आहे, मी हा मागच्या 2 आठवड्यापासून तुम्हाला शिकवत आहे. तर बघा, याच्यातले काही प्रश्न उरलेले आहेत. तर हे काही प्रश्न म्हणजे कसे, जे परीक्षेमध्ये विचारलेले आहेत, परंतु थोडे कठीण आहेत. हे कठीण प्रश्न सोडवण्यासाठी मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करत चला आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला, की तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा, कशा पद्धतीने हवा. चला जास्त न बोलता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, या ठिकाणी काय दिलेलं आहे, पूर्णांक संख्येच्या दुप्पटीची आणि त्या संख्येच्या व्यस्ताची 7 पटीची बेरीज. आता एक पूर्णांक संख्या घेतली आपण, कुठलीही घ्या, x म्हणा, ठीक आहे. त्याची दुप्पट केली, 2x झालं, बरोबर आहे. आणि त्याने काय म्हटलं, त्या संख्येच्या व्यस्त, व्यस्त काय होईल, xच्या व्यस्त काय होईल, 1x, 1/x म्हणजे 1/x हा याचा व्यस्त झाला. त्याची काय करायची आहे, 7 पट, 7 पट करायची म्हणजे याला 7 ने गुणायचं, म्हणजे 7 भागिले x बरोबर किती आलं, 15. यांची बेरीज किती दिलेली आहे, 15 दिलेली आहे, बरोबर आहे. तर याच्या बरोबर काही 15. आता बघा, या x नी सगळ्याला गुणायचं, तर 2x वर्ग होईल इथे. इथे 7 बाय x ला x ने गुणलं तर x कॅन्सल होतील, इथे 7 राहील. या 15 ला x ने गुणलं तर 15x येईल. आता बघा, हे 15 इकडे घेऊन यायचे, 2x वर्ग वजा 15x अधिक 7 बरोबर इकडे काय राहील, 0. ठीक आहे. एवढं आलं लक्षात तुमच्या? आता तुम्हाला याचे अवयव पाडायचे. अवयव कसे पडतात? हा झाला आपला याच्यामधला A आणि हा झाला याच्यामधला C. या दोघांचा करायचा गुणाकार. A आणि C चा गुणाकार किती आला? 14. आता या 14 चे असे 2 अवयव पाडायचे आहे, की ज्यांची बेरीज -15 येईल. -15 येईल. तर याचे अवयव पडतात -14 आणि -1. आता बघा, हा जो A असतो, यानी याला भागायचं. दोन्ही संख्येला भागायचं. आता इथे किती आलं मग, 14ला -14ला 2 नी भागितलं तर -7 आले आणि इथं -1ला 2 नी भागितलं तर -1/2 आले. आता हे काय होईल, आता हे अवयव जे आपण जे काढतो, त्याचे उलटं करायचं असतं, म्हणजे चिन्ह बदलवायचं असतं. आता या दोघांचे चिन्ह जर बदलवले आपण, तर इथे 7चं चिन्ह बदलवलं तर 7 पॉझिटिव्ह होईल आणि -1/2 चं चिन्ह बदलवलं तर 1/2 होईल. म्हणजे याचे 2 अवयव कोणते पडलेले आहेत, 7 आणि 1/2 या वर्ग समीकरणाचे. ही वर्ग समीकरण सोडवण्याची सर्वात सोपी पद्धत आहे, जी मी तुम्हाला सांगितलेली आहे. काय करायचं, या x वर्गाच्या सोबत जी संख्या आहे आणि शेवटी जो स्थिरांक आहे, यांचा करायचा गुणाकार. किती आला, 14. या 14 चे असे 2 अवयव पाडायचे, की ती मधल्या संख्ये एवढा येईल. तर मधली संख्या -15 आहे, तर -14 आणि -1 असे 2 अवयव पाडले. आता त्याच्यानंतर काय करायचं, हा जो अ, x वर्गाचा जो हे होता, सफिक्स होता 2, यांनी या दोघाला भागायचं. या दोघाला भागितलं, या दोन जे अवयव पडलेले होते -14 आणि -1 ला भागितलं, तर आपल्याला या गणिताचे उत्तर मिळून जाते. तर इथे 7 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तुम्हाला जर आणखी डिटेलमध्ये वर्ग समीकरण पाहायचे असतील, तर माझा एक व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे वर्ग समीकरणावर. तो तुम्ही डिटेलमध्ये पाहून त्याच्यावर आधारित प्रश्न सोडवू शकता. अशा प्रकारची उदाहरणं सध्या परीक्षेमध्ये येत आहेत. त्यामुळे मी हा प्रश्न घेतलेला आहे. रेल्वेच्या परीक्षेत, एस-एस-सीच्या परीक्षेत, एम-पी-एस-सीच्या परीक्षेत खूप साऱ्या परीक्षांमध्ये असे प्रश्न विचारले जात आहेत. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. तर बघा, या ठिकाणी बघा, इथे 11 ने विभाज्य म्हणजे 11 ची कसोटी माहीत पाहिजे आपल्याला. 9 ने विभाज्य म्हणजे 9 ची कसोटी माहीत पाहिजे. या 2 कसोट्या जर तुम्हाला माहीत असेल, तर हे उदाहरण तुमच्यासाठी सहज आणि सोपं आहे. तर 11 ची कसोटी काय म्हणतो? समस्थानी असणारे अंक आणि विषम स्थानी असणारे अंक यांची करायची बेरीज आणि त्या दोघांची जर आपण त्या बेर त्या त्या अंकांची बेरीज, जसं हे 7 आहे, 8 आहे आणि हे 6 आहे. हे झाले विषम स्थानचे अंक आणि हे 3 आहे, ए आहे आणि ए आहे. हे झाले समस्थानचे अंक. तर ह्यांची बेरीज करून ज्या संख्या तयार होईल त्यांची करायची वजाबाकी आणि जर ती वजाबाकी 11 किंवा 0 येत असेल, तर त्या संख्येला 11 नी पूर्ण भाग जातो. ही झाली 11 ची कसोटी. तर बघा, इथे आपण 7, 8 आणि 6, 7 आणि 8 म्हणजे 15, 15 आणि 6 21 येतात, बरोबर आहे. इथे आलं 21, 21 आणि आता इथे काय होईल मग, याच्यातून हे वजा करायचंय. काय वजा करायचं आपल्याला? हे 3 ए म्हणजे काय? ए अधिक ए म्हणजे काय? 2 झाले आणि 2 अधिक काय झालं, 3 हे याच्यातून आपल्याला वजा करायचे. याचं उत्तर किती येईल म्हणतो तो? 0 किंवा 11. आपण 0 घेऊया. अशा गणितामध्ये 0 घ्यायचं, ठीक आहे. तर आता इथे काय झालं मग? आता 21 वजा 2 झालं आणि वजा 3 झालं. बरोबर आहे? बरोबर 0. कारण हे चिन्ह याला पण लागेल आणि याला पण लागेल. याला दोन्ही संख्येला हे चिन्ह लागू नये.
आता इथे 21 मधून 3 गेले, किती राहिले? 18. 18 वजा 2 आहे बरोबर 0. आता 2 इकडे घेऊन गेलं, 18ला इकडे आणलं तर काय होईल? 18 बरोबर 2. आता ए ची किंमत काढायची आहे, तर ए ची किंमत किती येईल? 18 भागीला 2. 18 भागीला 2 म्हणजे किती? 9. ए ची किंमत किती आली? 9. आता आपल्याला काय काढायचे आहे? हे 68x दिलेला आहे. तर हे बघा आपल्याला 9 ने विभाज्य, जर ती संख्या 3 ने विभाज्य असेल तर 9 ने पण विभाज्य होते. आता इथे बघा 6 आणि 8 14. 14 आणि हे जर x ची किंमत आपण 4 घेतली अंदाजे, तर 14 आणि 4 18 होता. 18 ही संख्या 9 नी विभाज्य आहे आणि 3 नी विभाज्य आहे. त्याच्यामुळे हे x ची किंमत किती आली? 4 आली या ठिकाणी. 9च्या कसोटीनुसार x ची किंमत 4 आणि a ची किंमत 9 आली. तर a प्लस x चे मूल्य किती होईल? 9 अधिक 4. 9 अधिक 4 म्हणजे 13. अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येतं. आलं लक्षात? चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. x चे किमान मूल्य कोणते आहे ज्यासाठी या संख्येला 12 ने भागता येईल? आता 12 म्हणजे काय रे बाबा? 12 म्हणजे 3 गुणिला 4. म्हणजे याला 3 ची पण कसोटी लागायला पाहिजे आणि 4 ची. आता 4 ची कसोटी लागते की याला? शेवटचे 2 अंक आहे, त्याला जर 4 नी भाग जात असेल, तर याला 4 ची कसोटी लागते. म्हणजे याला 4 ची कसोटी लागत आहे. आता याला 3 ची कसोटी लावून बघा. आता 3 ची कसोटी काय म्हणते? सर्व अंकांची बेरीज ही 3च्या पाड्यातील असायला पाहिजे किंवा 3 ने भाग जाणारी असायला पाहिजे. आता 7 आणि 1 8, 8 आणि 2 10, 10 आणि 8 18, 18 आणि 1 19, 19 न 6 25. आता x ची किंमत जर आपण 2 घेतली, x ची किंमत जर 2 घेतली, तर इथे काय होईल? 25 आणि 2 27. 27 ही संख्या 3 ने भाग जाणारी आहे. तर 3 ने भाग जाण्यासाठी x ची किंमत आपल्याला 2 घेणे आवश्यक आहे. म्हणजे इथे उत्तर किती आलं? 2. ठीक आहे? चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. प्रॉब्लेम क्रमांक 4. तर बघा अशा प्रकारचा प्रश्न एमपीएससी एक्झाममध्ये विचारलेला होता. याची एक साधी सरळ ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे. तर बघा जर चढत्या क्रमाने आणि अंकगणितीय श्रेणीमध्ये होती. तर बघा ए-बी-सी-डी त्याला मिळालेली रक्कम चढत्या क्रमाने आणि अंकगणितीय श्रेणीमध्ये होती. आता अंकगणितीय श्रेणी कशी असते तुम्हाला मी याच्या एक लिहून दाखवतो. जसं हे x आहे, त्याच्यानंतर कोणता येते? x अधिक a येईल, x अधिक 2a येईल, त्याच्यानंतर काय येईल? x अधिक 3a येईल, त्याच्यानंतर काय येईल? x अधिक 4a. ही झाली आपली अंकगणितीय श्रेणी. आता ही अंकगणितीय श्रेणीमध्ये त्यांनी आपल्याला काय म्हटलेलं आहे, की हे जे शेवटची संख्या आहे म्हणजे ई आहे, हा ई आपला आणि हा ए. तर ई हा काय आहे? ई पेक्षा 40 ने जास्त आहे. म्हणजे इथे काय आहे? x अधिक 40 आहे आणि इथे x आहे. तर इथे काय होईल मग? x अधिक 30 होईल. आलं लक्षात? इथे काय होईल मग? x अधिक 20 होईल आणि इथे काय होईल? x अधिक 10 होईल. आलं काय? सिंपल आहे बघा, ट्रिक बघा. इथे ई ची किंमत काय सांगितली त्यांनी? ई हा ए पेक्षा म्हणजे x पेक्षा हा x ए ची किंमत किती आहे? x आहे आणि ई ची किंमत किती होईल मग? x अधिक 4 आहे. जर 4a मध्ये 40 होतो म्हणजे ए ची किंमत किती झाली? 10. तर इथे 3a आहे तर 30 होईल, 2a आहे तर 20 होईल आणि a म्हणजे 10 होईल. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे? या सगळ्यांची बेरीज 720 आहे. तर बघा इथे x अधिक x अधिक x अधिक x म्हणजे 5x झाले. आता 10 आणि 20 30, 30 आणि 30 60 आणि हे 40 म्हणजे 100 झाले. या सगळ्यांची किंमत किती आहे? 720 रुपये आहे. बरोबर आहे. हे 100 इकडे नेले तर 5x ची किंमत किती येईल मग? इथे किती येईल सांगा? 620. म्हणजे x ची किंमत किती आली? 620 भागीला 5. 620 भागीला 5 किती येईल उत्तर सांगा? 6 एक 6 नंतर साइन 5 एक 5, 5 दुने 10 आणि 5 चोक 20 म्हणजे 124 आली. आता x ची किंमत 124 आली. आपल्याला याच्यात काय म्हटलं? b ला किती रुपये मिळाले? आता b चे काय? x अधिक 10. x अधिक 10 म्हणजे 124 अधिक 10 म्हणजे 134 रुपये त्याला मिळाले. चला, आलं हे अशा प्रकारे हे उदाहरणं सोडवायचे असतात. हा प्रश्न जसाच्या तसा एमपीएससीमध्ये आलेला होता. त्याच्यामुळे हा लक्षात ठेवायची ट्रिक कशी आहे याची. चला पुढच्या उदाहरणाकडे. 5 अंक असलेली आणि 97 ने भाग जाणारी लहानात लहान संख्या x आहे. तर x च्या अंकांची बेरीज किती? हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर मला सांगा, सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती आहे? 10,000. ठीक आहे. ही आहे सर्वात लहान 5 अंकी संख्या. आता मला सांगा याला जर आपण 97 नी भागितलं. कितीने भागितलं? 97 ने. तर काय होईल? काय होईल याला 97 नी भागितलं तर इथे येईल 97. मग 1 चा भाग गेला. इथे उरले 3. मग इथे जाईल 0चा भाग. पुन्हा झालं 300. आता इथं 97 त्रिक किती होतात? 97 त्रिक 291 होतात. बरोबर आहे. मग उरले 9. तर आता हे जे उरलेले 9 आहे ते काय करायचे? या 97 मधून वजा करायचे. किती आले? 88. आता हे 88 या 10,000 मध्ये मिळवायचे. म्हणजे 10,088. तर ही जी संख्या आहे 10,088 ही लहानात लहान संख्या आहे ज्याला 97 नी भाग जातो. आलं का लक्षात तुमच्या? आलं?
आता मी हे 9च याच्यातून का मायनस केले? कारण आता हे जेव्हा इथे 3चा भाग गेला, त्यावेळेस जर मी इथे जे बाकी उरतं, ते बाकी आणि प्लस हे 88 केले, तर आपल्याला 97 मिळतात. म्हणजे हे 97ला पुन्हा या 1चा भाग जातो इथे. बरोबर आहे? म्हणून मी इथे याच्यातून हे मायनस केले आणि हे 88 काढले. मग इथे याच्या अंकाची बेरीज किती होईल बघा? 8 आणि 8 16 आणि 1 17. म्हणजे हे 17 हे याचं उत्तर आलेलं आहे. या सर्व संख्यांच्या अंकांची बेरीज 17 आली म्हणून हे 17 उत्तर आलेलं आहे. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. अशा प्रकारचे उदाहरणं तर हमखास विचारत आहेत. काही न विचार करता खूप साऱ्या पेपरमध्ये, परीक्षांमध्ये हे उदाहरण येत आहेत. तर याला सोडवायचं कसं? बघा, याच्यामध्ये सर्वात लहान संख्या हा अवयव मानून याला बाहेर काढायचं. याला बाहेर काढलं तर इथे किती उरलं मग? 6चा घातांक 25ला 6च्या घातांक 25 ने डिव्हाईड केलं तर 1 राहते. 6च्या घातांक 26ला 6च्या घातांक 25 ने डिव्हाईड केलं तर 6च्या घातांक 1 येते. घातांकाचे नियम माहीत असेल तर हे सोडवायला सोपं आहे. 6च्या घातांक 26 आहे भागीला 6च्या घातांक 25 केला तर 6च्या घातांक 26 वजा 25 होऊन जातो. बरोबर आहे? कारण एचा घातांक m आणि एचा घातांक n असेल तर एचा घातांक m वजा n होतो. म्हणजे इथे 6चा घातांक 1 येतो. तशाच प्रमाणे याचा पण 6चा घातांक 2 येईल, याचा 6चा घातांक 3 येईल. सेम रूल वापरून. ठीक आहे? तर बघा इथे 6चा घातांक 25 आला. या ठिकाणी 1ची किंमत 1च लिहिली. 6चा घातांक 1 म्हणजे 6. 6चा घातांक 2 म्हणजे 36 आणि 6चा घातांक 3 म्हणजे 216. याची जर आपण बेरीज केली या 4 अंकांची तर 259 येते. म्हणजे इथे 6चा घातांक 25 आला आणि इथे ब्रॅकेटमध्ये 259 आलं. म्हणजे ही पूर्ण संख्या जी आहे ती 259 ने विभाज्य आहे. आलं का लक्षात? चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. सुरुवातीच्या वेळी एकाच वेळी 4 घंटा वाजतात. एक वेळा वाजलेली आहे हां, हे लक्षात ठेवायचं. सुरुवातीच्या वेळी एकाच वेळेस 4 घंटा वाजतात आणि अनुक्रमे 6, 12, 15 आणि 20 सेकंदांनी 2 तासात ते एकत्र किती वेळा वाजतात? आता मला सांगा 2 तास म्हणजे किती मिनिटं? 2 गुणिला 60 आणि हे जे मिनिट आहे याला जर आपल्याला सेकंदमध्ये करायचं तर याला पुन्हा 60 ने गुणावं लागेल. म्हणजे याचं उत्तर किती आलं? 60 गुणिला 60 म्हणजे 3600 गुणिला 2 म्हणजे 7200 सेकंद. हे सेकंदमध्ये कन्व्हर्ट करून घेतलं. आपण 2 तासाला 7200 सेकंद असं लिहू शकतो. आता मला सांगा 6, 12, 15 आणि 20 या संख्यांच्या लसावी सांगा. 6, 12, 15 आणि 20 याच्या आपल्याला लसावी काढायची आहे. किती निघेल सांगा बरं? याच्या लसावी निघेल 60. अशी लहानात लहान संख्या की ज्याला या सर्व संख्यांनी भाग जाईल. 20 नी 60ला भाग जातो, 15 नी जातो, 12 नी जातो आणि 6 नी जातो. म्हणून 60 हा यांचा काय झाला? लसावी झाला. आता या 60 नी याला भागायचं. किती येते? 6, 6 कॅन्सल झाले. याला भागितलं तर 12 सकम 72 म्हणजे 120 आले. इथे उत्तर किती आलं? 120. आता हे 120 हे 2 तासात झाले आणि ऑलरेडी एकदा वाजलेली आहे. म्हणजे किती? +1 करावं लागेल याच्यात. म्हणजे 121 वेळा ती वाजेल. सुरुवातीला एकदा वाजलेली आहे आणि नंतर 120 वेळा वाजणार. म्हणजे सगळी मिळून 121 वेळा ती घंटा वाजणार. आता या सेम याच्यावर आपण एक उदाहरण आणखी घेऊया. कारण हे उदाहरण खूप महत्त्वाचं आहे. खूप परीक्षांमध्ये विचारलेलं आहे त्याच्यासाठी. आता इथे सेमच आहे. 8 तासाला कन्व्हर्ट करायचं सेकंदामध्ये. 8 गुणिला 60 गुणिला 60 म्हणजे 3600 गुणिला 8. 3600 गुणिला 8 म्हणजे किती होतात सांगा आता? हे 2 शून्य जसे तसे साइन 8 4800 8 हातचे आले 4 साइन 8 तिरी 24 24 आणि 4 28 228 म्हणजे 2,88,000 एवढे सेकंद होतात 8 तासाचे. ठीक आहे. आता या सगळ्यांच्या पुन्हा बघा 15, 20, 15, 12, 15, 20 आणि 30 यांचं काय होतो? यांचा लसावी बघायचा किती येईल? 60. बरोबर आहे? आलं लक्षात? लसावी आला 60. तर 60 ने याला भागायचं. हे 60, 60 1 0 1 0 कटून गेला. आता 6 चौक 24 इथे आला बरोबर आहे. नंतर इथे पुन्हा काय येईल? 4 आणि 8 साइन 8 48 मग इथे 0 म्हणजे 480 झाले आणि सुरुवातीला एकदा वाजलेली होती म्हणून 481 याचं उत्तर होईल. हे लक्षात ठेवायचं. भरपूर मुलं 480 मारतात आणि चुकतात. हे 481 वेळा होते. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. चला या ठिकाणी हा व्हिडिओ मी संपवतो. मी खूप महत्त्वाचे असे 8 उदाहरण तुम्हाला सोडून दाखवले आहे. संख्याशास्त्र हा पूर्ण टॉपिक मी जवळपास कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी याच्यावर 3 ते 4 व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ पण घेतलेले आहे. तर चला धन्यवाद.